जेव्हा फिअर ऑफ लिव्हिंग म्हणजे सोडून जाण्याची भीती, ही फिअर ऑफ स्टेइंग किंवा पेन ऑफ स्टेइंगपेक्षा जास्त असते. त्यावेळेला त्या बायका राहतात. त्यांना बाहेर पडण्याची इतकी मोठी भीती वाटत असते. मी बाहेर पडले तर माझं कसं होणार? माझ्या मुलाबाळांचं कसं होणार? सर्व्हायव्हलबद्दलचे त्यांचे जे प्रश्न असतात ना, ते खूप मोठे असतात. कधी-कधी तो जो नवरा असतो, ही इज अ व्हेरी गुड प्रोव्हायडर. हं. घर म्हणा, गाडी म्हणा, अजून काही पैसे, कपडे, लत्ते, हे जे काही आहे ज्वेलरी, ह्या सगळ्या गोष्टी जर तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रोव्हाईड करत असेल, तर मी बाहेर गेल्यानंतर मी हे सगळं सस्टेन करू शकते का? माझी लाईफस्टाईल जी आज झालेली आहे ती करू शकते का? त्यात ती कमावती नसेल तर अजून मोठे प्रश्न. बरं आणि त्यात मुलं जर इन्व्हॉल्वड असतील, त्यांचं शिक्षण, त्यांचं भवितव्य, इमोशनल नीड्स म्हणजे मुलांना आई-वडील दोघंही हवे असतात. मग त्यावेळेला ती सिंगल पॅरेंटिंग मोडमध्ये जाते. जर ती फायनान्शियली डिपेंडंट असेल तिच्या नवऱ्यावरती, तर सोडून जाऊन तिला फक्त आई-वडिलांचं घर असतं. मग आई-वडील हे ॲक्सेप्ट करणार आहेत का? जनरली आपल्या इंडियन कल्चरमध्ये बघायला गेलं, की एकदा तू लग्न करून गेलीस, की तू तिकडचीच. परत ॲक्सेप्ट करणाऱ्या मुलींना खूप कमी आई-वडील आहेत. घरात जर लहान भावंडं असतील, तर अगं त्यांची लग्न होणार नाहीत तू परत आलीस तर. त्यामुळे ती वेगवेगळ्या कारणांमुळे परतच येऊ शकत नाही. त्या कॉम्प्रोमाईज करतात, पण हे कॉम्प्रोमाईज च्या खूप पलीकडे आहे. म्हणजे तुम्ही स्वत्वच हरवून जाता ह्याच्यामध्ये.